हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आजचा का नाही हा खूप महत्वाचा व्हिडिओ. युजली का नाही 60चे नंतर आपण कुठल्या कुठल्या गोष्टींचं सॅक्रिफाईस करायचं नाही, त्याग करायचा नाही, लेट इट गो करायचं नाही. ह्याच्याबद्दल एक 10 गोष्टी सांगणार आहेत मी. आपण सगळे हे फॉलो करायला पाहिजे. का माहित आहे का? युजली म्हातारपण म्हणजे लक्षात देत नाही कोणी. आता साधे एक्झाम्पल, इलेक्शन आले म्हणा, स्त्रियांसाठी अमुक योजना, तमुक लाडकी बहीण असेल, लाडकी बहिणा असेल आणि काही असेल येते. युवकांसाठी बोलतात, तुम्हाला आम्ही नोकऱ्या देणार, अमुक करणार, तमुक करणार, सगळं. ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणतरी काहीतरी बोलते का? नाही. हे का म्हणजे आपल्याला माहित आहे उगवते सूर्याला नमस्कार करणार आहेत. हे सगळे आता मावळते आहेत. किती दिवस उरलेले आहेत, किती महिने, किती वर्ष माहीत नाहीये. म्हणून ह्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते. कित्येक वेळा इवन घरात सुद्धा त्यांचा अपमान केला जातो, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते. असं आपण होऊ द्यायचं नाही. मग आपण काय करायला पाहिजे हे आज मी सांगणार आहे. जरा लक्षपूर्वक ऐका. पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं. ग्लासवेअर्सवर लिहिलेलं असते का नाही, हँडल विथ केअर, तसंच आता ग्लासगतच झालेलं आहे आपलं पण. त्यामुळे आपण तर हँडल करताना जरा जास्त लक्षपूर्वक करायला पाहिजे. नाही ते नको, नातवंडांच्या परीक्षा आहेत, आता नको माझं ऑपरेशन, किंवा आता नको डॉक्टरकडे जायला, आज गडबड आहे घरात, आज अमुक आहे. नाही, बिलकुल असा विचार करायचा नाही. आपला हेल्थ महत्वाचं आहे. आपले आरोग्याविषयी कुठलाही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आतापर्यंत आयुष्यभर आपण सगळं कॉम्प्रोमाइज केलं आपल्यासाठी काही घेतलं नाही, पण मुलाबाळांना बाकीच्यांना कुठेही काही कमी केलं नाही. पण आता 60 नंतर लक्ष द्या, आपण स्वतःसाठी जगायचं आहे. आता जे काही दिवस आहेत, महिने आहेत, वर्ष आहेत, आपल्याला माहित नाहीये, ते दिवस आपले स्वतःसाठी आपण स्वतः जगायचं आहे. आणि दुसरं म्हणजे आपण सन्मानानं जगायचं आहे, डिग्निटीनं जगायचं आहे. त्यामुळे आपण कोणाचे नोकर नाहीयेत, हे लक्षात ठेवा. हे बघा, आपल्याला आवडते म्हणून आपण कुठलाही काम करू. आता लेडीज असल्या की आपल्याला कुकिंग आवडते, किंवा अमुक आवडते, तमुक आवडते. आपल्याला इच्छा शक्ती आहे, आपल्याला करायचं आहे, आपल्याला बरं वाटते म्हणून करणं वेगळं नाही. तुम्ही हे करा, हे काम तुमचं, असं नाही चालणार. माझ्यावर अवलंबून राहायचं नाही म्हणावं. आता माझं सगळं झालेलं आहे, घर तुमचं आहे, संसार तुमचा आहे, सगळं काही तुमचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्याला नोकरासारखं वागवायला लागले की तिथे आपण वाकून राहायचं नाही. नाही ते त्यांना काय काम, ते करतात. एवढ्याच नव्हे, आजूबाजूची सुद्धा गैरफायदा घ्यायला लागतात. तुम्ही आपल्या नातवंडांबरोबर आणि चौघांना घेऊन गेला तर एखाद दिवस तुम्हाला बरं नाही गेला, जायला झालं नाही तर, किंवा आणि काही कामाला म्हणतील, ते अंकल आहेत ना, ते करतात, त्यांना काही काम नाही, ते आपण सांगितलं की करून. त्यामुळे नो वन शुड टेक यू फॉर ग्रांटेड. तुम्हाला आवडते म्हणून करा, हरकत नाहीये, पण लोकांनी तुम्हाला
नोकरागत वागवायचं नाही. तर घरचे असू देत, बाहेरचे असू देत, कॉलनीतले असू देत, कोणी असू देत. आणि का नाही, आपल्याकडे वेळ आहे. आता वेळ आहे म्हणजे काय, आपण रिकामा बसून पडलेलो नाहीयेत. टाइम काही फ्री नाहीये, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि ते टाइमला प्रोटेक्ट करायला पाहिजे. आपण लोकांना मदत करतो, पण आपला वेळ महत्वाचा आहे. आपल्याला काही काम असलं, आपण काही कामात असलो, तेव्हा आपलं काम सोडून नाही जायचं. आता सपोज पूजा करायची आहे, माझी पूजा सोडून मी दुसऱ्याला काही मदतीला जाणार नाही. माझी रोजची पूजा तर हे झाल्यावरच जाणार, हे आपण कायम ठेवायचं. आणि का नाही, आपला वेळ नुसतं कोणाशी आर्ग्युमेंट करत, भांडत वगैरे घालवायचं नाही. कोणी भांडत असलं, वादावादी होत असली तरी आपण बिलकुल लक्ष द्यायचं नाही. आपल्याला खूप काही कामं आहेत. म्हणजे काय, आपण वॉकिंग करू शकतो, पेंटिंग आवडत असलं की पेंटिंग करू शकतो. आपल्याला रेस्ट हवी असली तर आपण रेस्ट घेऊ शकतो. आपल्याला खूप काही गोष्टी आहेत करण्यासारख्या, त्यामुळे त्या गोष्टी आपण करायच्या. आणि पीस ऑफ माइंड का नाही, हे खूप महत्वाचं आहे. शांत चित्त आपल्याला पाहिजे ते तुम्ही स्टोरीज वाचा, काही हे करा, पण बाकी गोष्टींवर नको त्या गोष्टींकडे बिलकुल लक्ष देऊ नका. का म्हणजे शांतता आहे का नाही, हे ऑक्सिजन ऑफ लाईफ आहे. आपल्याला ह्या आता काळात खूप शांत चित्त पाहिजे. आणि इवन बाकी लोकांना का नाही, आपल्या आयुष्यात लुडबुड करायला बिलकुल सोडू नका. आपल्या मनासारखं आपण जायचं. आपल्याला कुठे जायचं आहे जायचं, ट्रिप असो, वॉक असो, कुठेही. एखादा सिनेमा बघायचं असलं त्याला असो, कुठला काय घ्यायचं, काय खायचं, हे आपलं आपण ठरवणार. दुसऱ्याच्या कंट्रोलमध्ये जायचं नाही. आणि आपली फायनान्शियल स्टेबिलिटी तरी आपण ठेवायची. नाही ते मला आता कशाला पैसे हवेत म्हणून मी सगळे वाटून टाकले, असं करायचं नाही. आपल्या बाउंड्रीज आपल्याला माहित पाहिजे, आपले लिमिट्स आपल्याला माहित पाहिजे. कोणालाही आपल्या लिमिट्स, आपल्या बाउंड्रीज कंट्रोल करायला देऊ नका. आणि आपल्याला काही करायचं असलं, आपल्याला वाटलं मी हे काम करू शकतो, ते करा. नाही ते करू नका. दुसऱ्याला खुश करण्यासाठी काही करायला जाऊ नका. आता आपल्याला कोणालाही खुश करायचं नाही, काही नाही. आपल्याला स्वतःला खुश करायचं आहे. त्यामुळे मला आवडलं, मला आनंद मिळतो तर मी करणार, नाही ते नाही. हे आपण कम्प्लिटली लक्षात ठेवायचं. इन द सेम वे, कोणी आपल्याला आग्रह केला एवढा खावा की, तर नाही. आपल्याला पचत असलं, आपल्याला आवडत असलं तर खायचं, नाही ते अगदी शांतपणे सांगायचं, नाही मला आवडत नाही, मला सोसत नाही, मी नाही खाणार. त्याला काय वाटेल मी खाल्लं नाही, तर असा विचार करायचा नाही. स्वतःकडे लक्ष द्यायचं आणि स्वतःचे आनंदाकडे पण लक्ष द्यायचं. लोकांसाठी द्यायचं नाही, तर कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आपल्याला एखाद्या ट्रिपला जायचं आहे जावा, पार्टीला जायचं आहे जावा, किंवा काही खायचं आहे खावा, काही टाईपचे कपडे घ्यायचे आहेत, काही ज्वेलरी घ्यायची आहे घ्या. दुसऱ्यानं त्यात लुडबुडू करायचं नाही. हो हे तुमच्या वयाला शोभते का? अहो तुम्ही कोण सांगणार? मला माझे मनाला आवडते ना, मग मी करणार. फार लोक असतात हो लुडबुडू करणारी. हे नाही, हे वयाला हे काही दिसते का चांगलं, अमुक आहे का तमुक आहे, हे कोण सांगणार? तुम्हाला हवं तसं तुम्ही वागा. तुम्ही त्या वयाला गेल्यावर तुमच्या आवडीप्रमाणे वागा, पण तुम्ही अगदी स्पष्टपणाने सांगा, नाही मला हे आवडते, मला हे तर आनंद मिळतो म्हणून मी हे करते. मला कोणी
असं सांगितलेलं आवडत नाही, असं स्पष्टपणे सांगत जावा. काय होते माहितीये का, एकदा आपण अगदी सगळ्यांचं ऐकत गेलो की लोकांना वाटते हे काय गरीब गाय काही. मग ज्यादा कामं असली की तुम्हाला सांगतील, इवन घरातलेच नव्हे बाकीचे लोक पण, अहो ते अंकल आहेत का नाही, ते आहेत रिकामे टेकडे बसलेले, त्यांना सांगा ते करून देतात. नाही, मला आवडते ते मी करणार आहे, पण मी लोकाचे कंट्रोल मध्ये नाही. ह्याप्रमाणे ह्याच्या पुढे 60चे नंतर तरी आपण आपलं आयुष्य आपल्याला हवं तसं आनंदानं घालवायचं. नाही ते काय होते माहितीये काय, आता ह्यांना काय असं होते, पैसा काय वर जाताना घेऊन जात नाही, पण इथे असताना मला तो पैसा आनंद देऊ शकतो, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. नाही ते लोक म्हणतात काय पैसा काय वर घेऊन जाणार का, नाही वर कोणी घेऊन जाणार नाही, मी नाही तुम्ही नाही म्हणायचं, पण मला इथे असताना मला हवं असलेला तो पैसा देऊ शकतो, ह्याची आपण भान ठेवायची आणि जरा सेल्फ डिग्निटीनं वागायचं. आपण आपली कामं करायची, आपणही दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही. जे काही आपल्याला शक्य आहे ते आपण करायचं आणि इंडिपेंडेंटली विथ डिग्निटी आपण जगायचं. आता येणाऱ्या काळात आपल्या इंडियात तरी हा म्हातारे लोकांचा देश बनणार आहे, त्यामुळे आपल्यासारखी लोक भरपूर असणार आहे. त्यामुळे आपण आपलं सगळं आपल्या कंट्रोलमध्ये ठेवून आनंदानं राहायचं. हॅव ए गुड डे.